थेट नाशिकमधून स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातची 2 तासांपासून चौकशी सुरू आहे। नाशिकच्या पोलीस क्लबमध्ये मागील 2 तासांपासून एसआयटी टीम कडून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आपण पाहतोय। नराधम खरातच्या घरातून जप्त केलेले लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रांसंदर्भात खरातची चौकशी सुरू आहे। महिलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भात खरातवर प्रश्नांची सरबत्ती केली जाते। खरातच्या एसआयटी चौकशीतून आता काय खुलासे होणार आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे। आपण थेट जाऊयात नाशिकमध्ये, त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे उपस्थित आहेत। अभिजित, आपण पाहतोय भोंदू अशोक खरातची 2 तासांपासून चौकशी सुरू आहे। या 2 तासामध्ये काय माहिती समोर आली आहे का? प्राची, तब्बल 2 तास उलटून गेलेले आहेत। नाशिकच्या पोलीस क्लबमध्ये कॅप्टन अशोक खरात याची एसआयटीच्या पथकाकडून कसून चौकशी केली जाते आहे। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस पोलिसांच्या पथकाने खरातच्या घरी छापा टाकलेला होता, त्यावेळी 2 लॅपटॉप, काही मोबाईल्स आणि काही कागदपत्र जप्त केलेली होती। या लॅपटॉप आणि मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण जे आहे ते सध्या एसआयटीच्या टीमकडून केलं जात आहे। सोबतच महिलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भामध्ये खरातवर प्रश्नांची सरबत्ती केली जाते की नेमकी किती किती महिलांचं खरातने लैंगिक शोषण केलेलं आहे, नेमका तो कुणाच्या संपर्कात होता, त्याचा पॅटर्न काय होता, त्याला तो जर काळी जादू करत होता असं जे आरोप केले जात आहेत त्या संदर्भात देखील विचारलं जात आहे की वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी जी आहे ती त्याच्यासाठी कोणाकडून केली जात होती। अशा वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती एसआयटीच्या टीमकडून सध्या खरातवर केली जाते आणि त्यामुळे आता या सगळ्या चौकशीनंतर काही नवीन खुलासे खरातच्या चौकशीमध्ये समोर येत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे एसआयटीचे वेगवेगळे पथक जे आहे ते इतरत्र देखील बाहेर या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी करतात। ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत त्यांनी देखील पुढे यावं आणि तक्रार द्यावी अशा पद्धतीचं आवाहन देखील एसआयटी कडून केलं जात आहे। त्या महिलांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला आता एसआयटी टीमने वेग दिलेला आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी नवीन खुलासे होण्याची देखील शक्यता आहे।